नमस्कार, मी अंजली. अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चमचमीत आणि अगदी हेल्दी भजी बनवणार आहोत. तर ही ज्वारीच्या पिठाची भजी आहेत आणि हे जे भजी आहेत खूप सोप्या पद्धतीने थोडीशी नेहमीपेक्षा वेगळी भजी आहेत. तर चला ही भजी बनवायला आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला अशा मोठ्या मोठ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की मी साधारणतः पाव किलो अशा प्रकारे मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ढबुळ्या मिरच्या किंवा ह्या मोठ्या साईजच्या मिरच्या आणायच्यात आपल्याला. नॉर्मली जे आपली ढोबळी मिरची असते त्याचाच हा प्रकार असतो, पण ही थोडीशी लांब असते. तर त्याचबरोबर इथे 250 ग्राम मिरच्या घेतल्यात पाव किलो. आणि इथे मी थोडंसं साहित्य घेतलेलं आहे स्टफिंगसाठी. तर हे स्टफिंगचं साहित्य आहे. 1 वाटी मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून त्याची पीठ करून घेतली आहे. 1 चमचा मी इथे मसाला घेतलेला आहे, गरम मसाला आहे. तर माझ्याकडे हा घरकुल गरम मसाला होता, त्याचा उपयोग केलेला आहे मी. कुठल्याही ब्रँडचा मसाला घेतला तरी चालेल. 1 लिंबू घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि 1 छोटा चमचा आपण इथे जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. तर हे झालं मिरचीच्या आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी. तर यात तुम्हाला जर अजून काही स्टफिंग करायची असेल, म्हणजे उदाहरणार्थ ओला किंवा आपण उकडलेला जो आलू असतो तोही टाकू शकतो. पण इथे मी फक्त नॉर्मल स्टफिंग केलेली आहे. इथे आपण आता भज्याचं जे पीठ असतं त्यासाठी 1 वाटी आपण बेसन पीठ, इथे अर्धी वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर साधारणतः जे नॉर्मल ज्वारी असते त्याचंच पीठ घ्यायचं आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा आणि थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. तर हे साहित्य आपल्याला भजीचं पीठ बनवण्यासाठी लागणार आहे. तर भज्यासाठी जे पीठ लागतं ते कालवण्यासाठी आपण ज्वारीच्या पिठाचा उपयोग केलेला आहे. इथे दह्याची चटणी बनवतोय. 1 वाटी दही, अर्धी वाटी मी इथे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं लाल मिरची पावडर आणि 1 चमचा इथे जिरं, मोहरी, थोडासा कढीपत्ता. तर हे आपण दह्याची चटणी बनवणार आहोत भज्यासाठी. तर सगळ्यात अगोदर आता भज्याची जी आतली स्टफिंग आहे ते तयार करूया. तर इथे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे, त्यात गरम मसाला टाकायचा आहे आणि आता यात आपण थोडंसं जिऱ्याची पावडर टाकून घेऊया साधारणतः. आणि यात आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपण यात आता लिंबूचा रस टाकून घेऊया. थोडंसं लाल तिखट टाकलं आहे मी यासाठी, म्हणजे छान एक चव येते. लाल तिखट नाही टाकलात तरी चालेल, मिरच्या जास्त तिखट नसतात, त्यासाठी मी थोडंसं लाल तिखट वापरलं आहे. नाही वापरलं तरी चालेल जर थोडंसं तुम्ही कमी तिखट खात असाल तर. आता यात आपण 1 लिंबू पिळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट स्टफिंग होते आणि ही मिरची खायला पण अगदी टेस्टी लागते. तर यात तुम्ही उकडलेला बटाटा पण टाकू शकता. नॉर्मली बटाट्याची भाजी करून पण स्टफिंग केली जाते, पण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी स्टफिंग आहे आणि अतिशय चवदार आणि एकदम कुरकुरीत भजी होतात. तर इथे आपण स्टफिंग रेडी झालेली आहे आणि आता मिरच्या आपण अशा उभ्या कट करून घ्यायच्या. जर तुम्हाला यातल्या बिया काढायच्या असतील तर त्याही काढू शकतात, जर तुम्हाला तिखट लागत असतील तर. अदरवाईज या मिरच्या बिलकुल तिखट नसतात आणि आपण जी स्टफिंग करतोय त्यामुळे तर ही मिरची बिलकुल तिखट लागत नाही. त्यासाठी मी यातल्या बिया काढणार नाही आहे आणि अशाच पद्धतीने फक्त स्लीट करून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून आपल्याला मध्ये स्टफिंग करता आली पाहिजे. सगळ्या मिरच्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत बघा अशा प्रकारे. आता आपण यामध्ये जे आपण स्टफिंग करून घेतलेली आहे, जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला भरून घ्यायचा. तर खूप वेगळी स्टफिंग आहे नेहमीपेक्षा. आणि साधारणतः आपण जी भजी बनवतो ती भजी बेसनच्या पिठाची असतात आणि अशा प्रकारची भजी बनवत असताना बटाट्याची भाजी केली जाते, ती यात भरतात. पण त्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट आहे आणि अगदी खूप लवकर होते, म्हणजे आपल्याला बटाट्याची भाजी वगैरे बनवायची गरज नाही आहे. तर अगदी घरात हे सगळं साहित्य उपलब्ध असतं आणि अगदी 10 ते 15 मिनटात आपण अशा प्रकारचे एक प्रिपरेशन जर केलं तर भजी छान तयार होतात. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आणि अगदी तोंड त्याचं थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे छान आपल्याला भजी तळता येतात. तर मसालाही तो बाहेर येत नाही अशा प्रकारे जर तुम्ही स्टफिंग केलात तर. इथे आपली स्टफिंग तयार झालेली आहे. तर आता आपण इथे पीठ भिजवून घेऊया. तर म्हणजे आपण मसाला यासाठी अगोदर भरून घेतला जेणेकरून मसाला थोडासा मिरचीमध्ये मुरला जातो आणि अजून छान टेस्ट येते. त्यासाठी अगोदर स्टफिंग करून घ्यायची, त्यानंतर अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं. बेसनचं पीठ घेतले आपण 1 वाटी, अर्धी वाटी आपण इथं ज्वारीचं पीठ, थोडंसं जिरं पावडर, थोडासा ओवा घ्यायचा याच्यात, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद पावडर वापरायची आणि थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा. तर हे सगळं साहित्य टाकून व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं. लागेल तसं पाणी ॲड करायचं. खूप जास्त पाणी टाकायचं नाही किंवा खूप जास्त मिश्रण पातळ बनवायचं नाही, नाहीतर आपल्या मिरचीवर ते मिश्रण व्यवस्थित बसत नाही पिठाचं. कारण ती मिरची अगदीच प्लेन असते आणि त्यावर थोडंसं घट्ट असेल हे पीठ तर व्यवस्थित मिश्रण राहतं. तुम्ही अगदीच खूप जास्त पातळ केलात तर मग ते मिरचीला हे पीठ व्यवस्थित लागणार नाही. तर त्यासाठी थोडंसं असं पीठ मळून घ्यायचं. खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त अशा प्रकारे
घट्टही नाही. तर बघा इथे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, जेणेकरून तुम्ही हे जर पीठ चमच्यावर उचललं तर अशा प्रकारे ते खाली ड्रॉप झालं पाहिजे. एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला पिठाची. तर एक साधारणतः 5 ते 7 मिनिटं आपण पिठाला साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण या भजीसाठी छानपैकी दह्याची चटणी बनवून घेऊया. तर इथे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी दही घेतले. दही खूप जास्त आंबटी नसू नये, मीडियम असलं तर चालेल. इथे आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, त्यांना अर्थातच दाण्याचं कूट आहे हे. आणि इथे आपण लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडेसे जिरे पावडर टाकायचे, साधारणतः अर्धा चमचा. आणि आता मिक्सरचं जार लावून घ्यायचं आणि व्यवस्थित 5 मिनटं फिरवून घ्यायचं. तर इथे आपली चटणी तयार आहे अशा प्रकारे. आणि अगदी यात पाणी वगैरे टाकायचं नाही, कारण दह्याचं ऑलरेडी पाणी होतं. आणि इथे आपण तडका रेडी केलेला आहे. तेल गरम केलं आहे, त्यात कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकली. आवडत असेल थोडंसं हिंगही टाकू शकता. आणि आता आपण हा तडका अशा प्रकारे चटणीवर टाकून घेऊया. मस्त आपली इथे चटणी तयार झालेली आहे छानपैकी. बघा चटणी आपली आता भज्याची तयार आहे. तर आता आपण भज्याच्या पिठामध्ये आपली जी मिरची आहे ती घोळवून व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर अशा प्रकारे मिरची घ्यायची आणि त्याला साधारणतः वरून खालून चारही बाजूने पीठ लावून घ्यायचं आणि मस्तपैकी तेलामध्ये सोडायचं. तर तेल गरम असावं. खूप जास्त जर तुम्ही कोमट तेल घेतलात तर मिरची ही व्यवस्थित तळली जात नाही आणि खूप जास्त तेल सोकून घेते. त्यासाठी थोडंसं तेल असं एकदम गरम झालं की मग त्यात अशा प्रकारच्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि खालच्या साईडने अगदी खरपूस थोडंसं लालसर कलरमध्ये व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या. तर अगदी कुरकुरीत होतात आणि अगदी हेल्दी आहेत, कारण ज्वारीच्या पिठाची भजी आहेत आणि खूप क्रिस्पी पण होतात. फक्त थोडीशी मंद आचेवर तळून घ्यायची. नेहमीपेक्षा थोडासा लालसर कलर येतो, कारण आपण यात ज्वारीचे पीठ यूज केलेलं आहे त्यामुळं. अदरवाईज अतिशय छान, एकदम छान जाळी पडते, तुम्ही बघू शकता. आणि खूप खुसखुशीत पण होतात. आतमध्ये मिरची व्यवस्थित तळली जाते. यासाठी स्लो गॅसवर सगळी भजी आपण तळून घेणार आहोत. तर बघा इथे आपल्या भजीला किती छान कलर आलेला आहे. मस्त भजी आपली तयार आहे. मी सगळी भजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. बघा मस्त क्रिस्पी होतात, अतिशय छान कुरकुरीत झालेली आहेत. जर असं क्रश केलं तर त्याचा चुर्रा पण होतो आहे. तर एवढी आपली ही ज्वारीच्या पिठापासून अतिशय हेल्दी भजी तयार आहेत आणि नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी स्टफिंग आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी एक भजी तुम्हाला कट करून दाखवते. तर बघा व्यवस्थित भजीचं सारणसुद्धा आतलं बाहेर येत नाही, कारण एवढ्या व्यवस्थित पद्धतीने आपण ही भजी केलेली आहेत. तर नक्की ट्राय करा. आणि दह्याच्या चटणीसोबत अप्रतिम टेस्ट लागते. तर तुम्हाला नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच घंटीचा आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही